नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी द रिंगण लाईव्हच्या बेधडक चर्चेमध्ये आपलं पुनश्च एक बार स्वागत. एका अत्यंत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले आहे आणि टेरिफ जो लागू केलाय त्यांनी संपूर्ण देशावर, त्यांना तो अधिकार नाही असंही त्यांनी या निर्णयामध्ये नमूद केले आहे. यामुळे ह्या महत्वाच्या विषयावर आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होणार, भारताला फायदा होणार का तोटा होणार, या संदर्भात देखील या विषयावर चर्चा करत असताना आपण प्रकाशोत टाकणार आहोत. माझ्यासोबत आहे द रिंगण लाईव्हचे संपादक राजू पाटील सर. स्वागत आहे सर आपलं या चर्चेमध्ये. धन्यवाद गोपाळराव. तर माझा थेट पहिला प्रश्न असा आहे की भारतीय जनतेला असा प्रश्न पडलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जो कर लागू केला होता त्याला सर्वोच्च न्यायालयात फटकारलंच आहे, तर याचा फायदा भारताला होणार का तोटा होणार? तुमचं अभिनंदन. पहिल्यांदा खरं म्हणजे आपण रिंगणमधून जागतिक अर्थकारणावर चर्चा करतोय. तुम्ही अर्थशास्त्री नाही, मीही अर्थशास्त्री नाही, किंवा जागतिक राजकारणावर भाष्य करण्या इतके मोठे आपण नक्कीच नाही. तरीही हा विषय आपण का हाताळतो की रिंगणचा जो चाहता वर्ग आहे किंवा रिंगणचा जो प्रेक्षक वर्ग आहे हा ग्रामीण भागातला हजारोच्या लाखोच्या संख्येत पसरलेला हा वर्ग आहे, जो अशा गोष्टीपासून सातत्याने दूर राहतो. त्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी खूप कष्ट आणि प्रयत्न करावे लागतात, किंवा त्यासाठी वर्तमानपत्र वाचावे लागतात. जी मोठी वर्तमानपत्र आहेत, प्रादेशिक वर्तमानपत्र, ज्यामध्ये काही ठराविक वर्तमानपत्रामध्ये अशा विषयावर भाष्य होतं. बाकी वर्तमानपत्र हे काय बंधू आणि भगिनी अशाच पद्धतीचे असतात. आपण फार खोलात या विषयामध्ये जाणार नाही. तुमचा थेट प्रश्न आहे की अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांचा जो कर त्यांनी अवास्तव किंवा स्वैच्छिक कर लावला होता, स्वतःच्या इच्छेने मनमानी कर लावला, जगावर लावला होता, तो काही आपल्या देशावरच नाही लावला. आणि मग कोणाला किती लावला होता त्यांच्याकडे काही हिसाब पण नव्हता. 10%, 15%, 18%, 25%, 50% असं काही वाटेल तर त्या भयानक व्यक्तीने काय वाटेल तो कारभार करून ठेवलेला तो होता. आणि अमेरिकेच्या न्यायालयानं, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आणि हा कर रद्द केला. पहिल्यांदा आपण अमेरिकेचे जे सर्वोच्च न्यायमूर्ती आहेत, सर्वोच्च न्यायाधीश आहेत तिथले जॉन रॉबर्ट्स यांचं गोपाळराव अभिनंदन केलं पाहिजे की प्रत्येक लोकशाही देशामध्ये, ह्या आपल्या जगामध्ये जेवढे म्हणून लोकशाही देश आहेत, या लोकशाही देशातले सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पहिली जबाबदारी आहे आपल्या संविधानाचं, आपल्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी पुढे येणे. नुसतं पुढे येणे नाही तर ते योग्य वेळी, योग्य टायमिंगला पुढे येणे. असं नाही की एखादा प्रश्न न्यायालयामध्ये गेल्या 15 वर्षांना त्याचा निकाल लागलाय तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या देशाचं, त्या विषयाचं, त्या विषयामध्ये संबंधित असलेल्या व्यक्तींचं नुकसान होत असतं. बघा, टेरिफ लावल्यानंतर अवघे काही महिन्यामध्ये अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं 6-3 अशा बेंचनं असा निर्णय दिला की अशा पद्धतीचा जो कर आहे हा कर डोनाल्ड ट्रम्प यांना लावण्याचा अधिकारच मुळात तुम्हाला नाही, तुम्हाला त्यामुळे हे कर रद्द ठरावे. असा निर्णय देताना कुठल्या कायद्याचा आधार घेतला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं की आणीबाणीच्या काळामध्ये, अमेरिकेमध्ये एक कसा कायदा आहे की आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्राध्यक्षाला असे काही अधिकार असतात, विशेष अधिकार प्राप्त होतात राष्ट्राध्यक्षाला की कुठल्या देशाबरोबर काय कराची आकारणी करायची आहे त्याचे विशेष अधिकार अमेरिकेच्या कायद्यामध्ये आहेत. याचा गैरफायदा म्हणा आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आणि जगावर त्यांनी कर पूर्णपणाने लावलेला आहे. परंतु अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे असं म्हटलं की तुम्हाला अजिबात अशा पद्धतीचा कर लावण्याचा अधिकार नाही पूर्णपणाने, त्यामुळे तो रद्दबातल करण्यात यावा. असे न्यायाधीश अजून गोपाळराव, तुम्ही आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या गोष्ट लक्षात येते ही अमेरिकेची जे न्यायाधीश नियुक्ती ही राष्ट्राध्यक्ष करतात. हो, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले न्यायाधीशच डोनाल्ड ट्रम्पला तुमचं चूक आहे
बनण्याची हिंमत करतात त्यांना इथून सल्यूट केला पाहिजे. अशा न्यायाधीशांची आपल्या देशामध्ये सुद्धा नितांत आवश्यकता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी नितांत आदर व्यक्त करून मी एक विधान करतो. कशाला आदर व्यक्त करायचा आहे? कारण काय, राष्ट्राध्यक्ष आहेत ना ते, त्यांचा अवमान होईल असं ते परतील परत. बरोबर. पण एक विक्षिप्त माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं डोनाल्ड ट्रम्पकडे. या देशाच्या पंतप्रधानाचा 150 वेळा अपमान केला त्याने आपल्या भारताचा. तुच्छ समजतात ते आपल्या देशाला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानाला. भले आपले राजकीय विरोधक असतील आपल्या देशाचे पंतप्रधान, पण ते भारताचे पंतप्रधान आहेत याची जाण आणि भान डोनाल्ड ट्रम्पला नाही. त्यामुळे आपण काही त्यांचा फारसा मान आणि सन्मान ठेवण्याची आवश्यकता नाही. पुढचा प्रश्न आपला. आणि एक आपला प्रेक्षक वर्ग आहे तसा तो ग्रामीण भागातला जास्त आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर त्यांना फार जास्त त्यांची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडावं म्हणून आपण माझा एक विषय तसा आहे, एक प्रश्न की भारतीय न्यायव्यवस्था आणि अमेरिकेची न्यायव्यवस्था यात फरक काय, असं थोडं ताज्या उदाहरणामध्ये देतो. ताज्या उदाहरण की भारताच्या एका न्यायालयानं काही दिवसापूर्वी एक निर्णय दिलाय बलात्काराच्या संदर्भामधला. आपण सर्वांनी तो ऐकला आणि वाचला असेल की काय म्हणजे कुठल्या प्रकारामध्ये कुठल्या प्रकाराला बलात्कार म्हणायचा आणि कुठल्या प्रकाराला बलात्कार म्हणायचं नाही. आपण त्या शब्दांच्या मर्यादा आणि सभ्यता पाडूया. संविधान अशा पद्धतीचे अत्यंत खोटे किंवा लांछनास्पद निर्णय देणारे न्यायाधीश आपल्या देशामध्ये आहेत. हे त्याचं उदाहरण आहे. आणि शेकडो वर्ष किंवा आपण त्याला शेकडो दिवस किंवा अनेक वर्ष खटला प्रलंबित. महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. शिवसेना कोणाची 4 वर्ष झाली, सरकार आलं, निवडणुका झाल्या, पुन्हा दुसरं सरकार आलं, तेही 5 वर्ष टिकेल, तरीही शिवसेना कोणाची हा निर्णय करायला भारताच्या न्याय व्यवस्थेला वेळ नाहीये. राष्ट्रवादी कोणाची यालाही निर्णय करायला वेळ नाही. भारताची न्यायव्यवस्था जुन्या काळातली न्यायव्यवस्था आज उरली की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. अमेरिकेतली न्यायव्यवस्था फार चांगली आहे असंही नाही, कारण हा एक निर्णय त्यांनी आता दिला, एक महत्वाचा निर्णय होता. परंतु जिथे जिथे म्हणून उजव्या विचारसरणीची सरकार ज्या ज्या देशामध्ये आली आहेत ना त्या त्या देशातली न्यायव्यवस्था ढासळलेली आहे. पाटील सर, या निर्णयामुळे अमेरिकेच्या कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा भारतावर काय परिणाम होईल असा एक प्रश्न निर्माण. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. पहिल्यांदा तर बघा गोपाळराव, सगळ्यात महत्वाचा म्हणजे 7 ऑगस्ट 2025 पासून डोनाल्ड ट्रम्पने आपल्यावर जादा कर आकारायला सुरुवात केलेली आहे. आणि आता हा निर्णय झाल्यानंतर 7 लाख जवळपास 7.25 लाख कोटी रुपयाचा जादा कर आपण त्यांच्याकडे भरलेला आहे. हे आमचे पैसे त्यांनी आम्हाला परत दिले पाहिजे पहिला, आणि ते द्यावेच लागतील. ते त्यांच्यावर आता बंधनकारक आहे. अमेरिकेने त्यांच्या स्वेच्छेने लावलेला जागतिक कर जो आहे हा कर रद्द झाल्यामुळे प्रत्येक देशाचा आता हा हक्क बनला की आम्ही जे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे दिलेले आहेत कराच्या पोटी, हे पहिल्यांदा तुम्ही आमचे 7.25 कोटी रुपये जे आहेत, 7.25 लाख कोटी रुपये जे आहेत, हे तुम्ही आम्हाला पहिल्यांदा परत दिले पाहिजे. हे 7.25 लाख कोटी रुपये जर आपल्या शासनाच्या तिजोरीमध्ये आले, आता त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान होणार. आता या 7.25 लाख कोटीचं काय करायचंय हा एक वेगळा विषय असू शकतो, परंतु हे जर आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये आले तर हा आपला पहिला फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी की अमेरिकेने आपल्यावर आता नवीन सुधारित कर जो आकारला होता तो त्यांच्या आपल्या भारतीय माल त्यांच्या देशामध्ये जाईल त्यावर त्यांनी 18% कर आकारलेला होता. आता हा कर रद्द झाल्यानंतर त्यांना आता 10% पुढे कर आकारता येणार नाही त्यांच्या अधिकारामध्ये. आणि 10% आत जर ते आता कर आकारायला सुरुवात झाली तर भारतीय माल जो अमेरिकेमध्ये जाणार आहे त्याचा 8% अत्यंत मोठा फायदा भारतीय बाजारपेठेला त्यांना होईल. आणि चीनपेक्षा किंवा इतर देशांपेक्षा भारताचा माल अधिक स्वस्त मिळतो, म्हणून अमेरिकेतला व्यापारी किंवा अमेरिकेतला ग्राहक सुद्धा भारतीय मालाकडे वळेल. आणि त्यामुळे भारतीय व्यापाराचं, भारतीय कंपन्यांचं, भारतातल्या उत्पादकांचा मोठा फायदा या निर्णयामुळे होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रचंड थैथयाट करतायत, संताप व्यक्त करतायत, लज्जास्पद निर्णय आहे असं म्हणतायत. त्यामुळे त्यांच्या स्वभावाला एकंदर लक्षात घेता ते मान्य करतील का हे पुढे सगळं रद्द केलेलं? पहिल्यांदा तुमचं ते लज्जास्पद निर्णय म्हणतील, ते शिव्या देतील, परंतु कायदा असं सांगतो की अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पना, राष्ट्राध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मानावाच लागेल.
पूर्णपणे असे जर निर्णय घ्यायचे असतील तर अमेरिकन काँग्रेसची मंजुरी त्यांना घेणं आवश्यक असतं, संसदेची मंजुरी त्यांना घेणं आवश्यक असतं. संसदेची मंजुरी न घेता अशा पद्धतीचे जर कायदे डोनाल्ड ट्रम्प करू लागले तर सुप्रीम कोर्ट त्यांना झापणार. लांछनास्पद जरी म्हणले असले तर त्यांना आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, झक मारून. आता डोनाल्ड ट्रम्प यांना आपण ग्रामीण भागातले आहोत, आपल्या लोकांच्या भाषेमध्ये बोलतो. या ट्रम्प तात्याला आता झक मारून आपला 18% वरचा जो कर आहे तो 10% वर आणून ठेवावा लागेल आणि 8% फायदा आपल्या देशातल्या लोकांवर होईल. पण गोपाळराव, या प्रश्नामध्ये आणखीन एक गोष्ट दडलेली आहे की अमेरिकेचा आणखीन एक कायदा आहे. 1977 साली त्यांनी एक कायदा त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे. त्या कायद्यामध्ये कसं आहे की कलम 122 नुसार, हा एक 122 नावाचं एक त्यांच्याकडं कलम आहे, अध्यक्षाला पुन्हा अधिकार प्राप्त होतात की या 122चा वापर करून संसदेच्या मंजुरीशिवाय अध्यक्ष अशा पद्धतीचा जागतिक टेरिफ आकारू शकतो. तर याचा फायदा ते घेतील, परंतु तरी सुद्धा ह्यांना मर्यादा आहे. या कलमामध्ये त्यांना 10 ते 15% पुढे मात्र जाता येणार नाही. त्यांना जर जायचंच असेल तर पूर्णपणे आपल्या अमेरिकन काँग्रेसची संसदेची मंजुरी त्यांना घ्यावी लागेल. डोनाल्ड ट्रम्पच्या या अवास्तवपणाला, स्वैच्छिक कराला अमेरिकेच्या न्यायालयानं जोरदार चपराक मारलेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जग गोपाळराव, भारतच नाही संपूर्ण जग या निर्णयाचं स्वागत करत आहे आणि त्याचा फार मोठा फटका बसलेला आहे. अशा लोकांना म्हणजे बेछूट वागणारे लोक कुठल्याही देशाचे असोत ते बेछूट निर्णय मनमानी निर्णय घेणारे किंवा सत्तेच्या बहुमताच्या पाशवी बहुमताच्या बळावर असे वाटेल त्या भानगडी करणारे जे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान असतात त्यांना न्यायालयाचा दणका अत्यंत आवश्यक असतो लोकशाही देशामध्ये. आपण आशा करूया की भारताच्या न्यायालयानं, भारताच्या सुप्रीम कोर्टानं, न्याय व्यवस्थेनं अमेरिकेच्या या जॉन रॉबर्ट्स साहेबांचा कडे त्यांचा अभ्यास ते केलाच असेल त्यांना इतके दिवस, तर त्याचा निश्चित आदर्श घेतला पाहिजे. आता अमेरिकन सरकारनं जे वसूल केलेले आहेत आपल्या देशाचं थोडं पूर्ण इतर देश, युरोपियन देश असेल किंवा इतर कुठले देश असतील, 130 ते 175 अब्ज डॉलर्स असं त्यांनी वसूल केलेत आता. त्यामुळे आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे की हे पैसे परत मिळणार का किंवा ते अमेरिकेला परत करावे लागतील का? बघा, आपले किती आहेत? 7 लाख कोटी रुपये आपले परत मिळाले पाहिजे किंवा तो आता कायद्यानं आपला ते पैसे परत मागण्याचा आपल्याला रितसर कायदेशीर अधिकार त्या माध्यमातून प्राप्त होतो. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की अमेरिकेला संपूर्ण जगाला हे पैसे द्यावे लागणार आहेत. हो, पूर्णपणे आता तुम्ही आता जो काही फिगर सांगितलेला आहे ही सगळी रक्कम त्यांना आता पुन्हा ते आपल्या शब्दाला झक मारून परत आता ती द्यावी लागणार आहे. बघा गोपाळराव, 2 गोष्टी आहेत आपल्या या चर्चेचा. आपल्या प्रेक्षकांना एक महत्वाची गोष्ट सांगू की आपल्याला एक दिलासा मिळालाय. अमेरिका जी आपल्यावर 18% कर लागत होती त्या करातून आपल्याला 8% वेगळी सवलत आता या माध्यमातून प्राप्त होते. आपण साधारण 10% रेंजवर राहू किंवा फार जर आक्रस्ताळपणा केला नव्या कायद्याचा आधार घेऊन 122 प्रमाणे तर 15% पर्यंत आपण जाऊ. 3% जरी आपला फायदा झाला तर लाखो कोटी रुपयाचा आपला फायदा त्या निमित्तानं होणार आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. परंतु अमेरिकेचा माल जो भारतामध्ये 0% कराने येतो ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत घातक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला तर नुकसान देणारी आहेच आहे, परंतु या देशातल्या अनेक व्यवस्था किंवा अनेक संस्थांना, जसं ऍग्रिकल्चर असेल, शेतीचा व्यवसाय असेल, त्यांना ती धक्का देणारे, कापूस उत्पादकाला धक्का देणारे, इंडस्ट्रीच्या लोकांना धक्का देणारे. गोपाळराव, मी आपण सहज आपल्या प्रेक्षकाला सांगितलं पाहिजे की आता अमेरिकेतला कापूस आपल्या देशामध्ये येतोय, अमेरिकेतलं सूत आता आपल्या देशामध्ये येतोय. आपण सर्वात मोठे सूत कापसाचे निर्यातदार होतो एकेकाळी, आणि आता अमेरिकेचा जर कापूस आपल्या देशामध्ये आला, अमेरिकेचं सूत आपल्या देशामध्ये आलं, तर आपली जी कापड इंडस्ट्री आहे, कपडा उद्योग किंवा वस्त्रोद्योग इंडस्ट्री म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, याचं काय होणार आहे? आपण काही बातम्या वाचतोय की त्याच्यामध्ये 1-1.5% घट आता अवघ्या 10-12 दिवसामध्ये घडली. तर भविष्यामध्ये प्रत्यक्षात जेव्हा लाखो कापसाच्या गाठी भारतामध्ये येतील किंवा लाखो सुताच्या गाठी भारतामध्ये येतील, तेव्हा भारताच्या या वस्त्रोद्योग इंडस्ट्रीचं काय होणार आहे?
काय सगळ्या परिस्थिती किंवा कापूस उत्पादक शेतकरी जो आपल्या देशातला मोठा शेतकरी आहे, या शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये काय होईल असा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि भारतानं अमेरिकेबरोबर केलेला करार त्याचा आता पुनर्निरीक्षण किंवा फेरकरार करण्याचा विचार भारत सरकार करत आहे. भारत सरकारचं पण अभिनंदन केलं पाहिजे हो की नरेंद्र मोदींचं त्यांनी घाईघाईत तो करार का केलाय, एप्स्टीन फाईल्स त्याचा काय संबंध होता यावर अनेक बोलून झालं. परंतु आता भारत अत्यंत सावध झालेला आहे आणि हा कराराची संदर्भातली जी बैठक आज होणार होती अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनला, ती बैठक भारतानं रद्द केलेली आहे. आणि त्यावर आता थोड्या अवघ्या अवधीनंतर म्हणजे आता काय काय घडतंय त्याचा अभ्यास करून पुन्हा त्या करारावर चर्चा करण्याचा किंवा त्या कराराला अंतिम स्वरूप देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय. त्यामुळे भारत सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. भारत सरकारने एका गोष्टीला अडून बसलं पाहिजे कुठल्याही किमतीला, की तुमचा माल आम्ही 0% दराने आमच्या देशात येऊ देणार नाही. आमचा माल जर तुमच्या देशात येताना 10 ते 15% आम्ही भरत असू, तर तुमचा माल आमच्या देशात येताना सुद्धा ते 5%च्या किमान 5%च्या वर त्याला कर आकारण्याचे अधिकार आम्हाला असलेच पाहिजेत. या निर्णयावर भारत सरकारने ठाम राहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे ट्रम्प तात्याचे आणि मोदींचे कितीतरी जवळचे संबंध असले काही असलेत ते सगळे प्रेम बाजूला ठेवून त्यांनी देशाचा विचार करून कणखर भूमिका घ्यावी असं तुम्हाला म्हणायचं. मोदींचे कोणाशी संबंध नाही, ते सतत नाटकं करतात. ते जिथे जाईल तिथे माझा तिथला फार संबंध आहे म्हणतात. अगदी ते जर यायच्या तुमच्या त्या शिबिरामध्ये जर गेले तर मी सुद्धा लहानपणी रोबोट बनवला होता म्हणतात. आणि म्हणजे मोदीजींचा हा विषय नाही. आंतरराष्ट्रीय संबंध हा एक वेगळा अत्यंत महत्वाचा जबाबदारीचा विषय असतो आणि तो जबाबदारीनं पार पाडायला पाहिजे. अमेरिकेबरोबरचा वाढता संबंध, अमेरिकेबरोबरची वाढती मैत्री ही भारताला किती घातक आहे किंवा त्यामुळे रशिया आपल्यापासून कसा दूर चाललाय, तो पाकिस्तान बरोबर अधिक आता कसा पाकिस्तानला चिटकतोय, या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे. कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये जर रशियाची साधनं, रशियाचा शस्त्रसाठा जर आपल्याकडे नसता तर आपलं काय झालं असतं असा एक प्रश्न निर्माण होतो. भारत सरकारनं कोणत्याही किमतीमध्ये रशियाला गमावलं नाही पाहिजे. तुम्ही अमेरिकेबरोबर मैत्री करा, ट्रम्प बरोबर करा आणि कोणाबरोबर करा, पारंपरिक दोस्तच आहे ना. तुम्ही जर रशियाला गमवून काही करणार असाल तर ते तुमच्यासाठी गोष्ट अत्यंत वाईट ठरणार आहे. आता समारोपाकडे वळूया आपण. अत्यंत क्लिष्ट विषय आहे आणि ह्या करारामुळे काय परिणाम होतील, कुठल्या क्षेत्रावर परिणाम होतील, शेतकरी वर्गाला काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, सेन्सेक्स किती हे करणार आहे, म्हणजे असे अनेक प्रश्न अर्थशास्त्रज्ञ बोलतील. पण थोडक्यात आमच्या ग्रामीण भागातील प्रेक्षकांना समजावे अशा भाषेमध्ये समारोप करावा. 3 गोष्टी आहेत गोपाळराव. पहिल्यांदा अमेरिकेच्या न्यायालयाचं अभिनंदन. त्यांनी तो टेरिफ रद्द केल्यामुळे आपला भारताला त्याचा मोठा फायदा होणार आहे, दिलासा मिळणार आहे. आपला माल आता अमेरिकेमध्ये जाईल तेव्हा तो 18% जाण्याऐवजी तो 10% जाईल अशी आपली अपेक्षा आहे. फारच डोनाल्ड ट्रम्प गडबड केल्या तर 15च्या पुढे ते आता जाऊ शकत नाही. एकतर आपला 3% फायदा होईल किंवा एकतर आपला 8% फायदा होईल. हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकाला सांगितला पाहिजे. दुसरं की आपले जे 7.2 लाख कोटी रुपये अमेरिकेकडे या माध्यमातून गेलेले आहेत, या टेरिफच्या एक्स्ट्रा टेरिफच्या माध्यमातून ते परत मिळाले, आता आपल्याला भारताला परत मिळतील. मोठी रक्कम आहे ना ती. हे पैसे जर परत मिळाले तर भारताचा जो काय म्हणतो आपण त्याला अर्थकारणाला त्यामुळं एक मोठी चालना या सगळ्या रकमेची आपल्याला मिळेल. त्यातून चांगली विकास कामं करण्याची संधी आपल्या देशाला मिळेल. तर ही चांगली गोष्ट झाली आपल्यासाठी. आणि न्यायालय अशी असली पाहिजेत, न्याय निर्णय आपण लोकांना हे सांगणार आहोत की न्यायालय कसं असावं, किमान सुप्रीम कोर्ट कसं असावं. बाकीच्या खालच्या न्यायालयाने काही गडबड केली, सुप्रीम कोर्ट ठेवलंय कशाला, की खालच्या न्यायालयातल्या लोकांनी जर काही गडबड केली संविधानाच्या आणि कायद्याच्या रक्षणाच्या त्यांच्या जबाबदारीमध्ये तर ती गडबड दुरुस्त करण्याचा आणि संविधानाची उंची किंवा संविधानाचं महत्व कायम ठेवण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाची आहे. तर ते अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने पाळलेली आहे. भारतीय सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहावं अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. आणि या देशातल्या आपल्या देशातल्या नागरिकांना या निर्णयाचा फायदाच झालेला आहे. ही गोष्ट समारोपामध्ये सांगून अशाच महत्वाच्या विषयावर आम्ही लोक चर्चा करतो. खरं म्हणजे अनेक आमचे मित्र आहेत, जवळचे मित्र, ते म्हणतील काय आता गोपाळराव राजू पाटील आंतरराष्ट्रीय विषयावर बोलायला निघाले. खरं तर नाही, विनम्रपणे आणि दोघेही त्यातले अभ्यासक नाही, वाचक जरूर आहोत पण अभ्यासक मात्र नाही. मी खूप
अभ्यास केल्यानंतर आमच्या 3 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आमचा आता नक्कीच 4 पैशाचा फायदा आहे, आमचे गेलेले पैसे परत मिळतील आणि आमचा माल आता स्वस्त किमतीमध्ये जाईल. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. प्रेक्षक हो, आम्ही अर्थशास्त्री जरी नसलो तरी एक आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या देखील प्रतिक्रिया आपण जरूर कॉमेंट्स नोंद करा. आम्ही त्याची दखल घेऊ आणि आमच्यामध्ये काही उणीव असतील त्या देखील आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.